नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वे त्यातला समास 9वा, ज्याचं की शीर्षक आहे श्रवण निरूपण, ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वे समास 9वा श्रवण निरूपण. माणसाच्या जीवनातील सर्व अंगांना समाज स्पर्श केल्यावाचून राहत नाही. केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असेना, त्या जीवनामध्ये देखील सद्गुरू मिळणे व त्याची संगती घडणे ही समाजाचीच देणगी आहे. वस्तुस्थिती अशी असल्याने स्वतः मिळवलेले ज्ञान प्रत्येकाने समकालीन समाजाला मुक्त हस्ताने द्यावे, असा श्री समर्थांचा आग्रह आहे. हे ज्ञानदान करण्याचे 2 प्रधान मार्ग चालत आले आहेत. व्याख्यान व प्रवचन यांच्याद्वारा आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे हा एक मार्ग होय, आणि आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये प्रसृत करणे हा दुसरा मार्ग होय. कोणत्याही ज्ञानाची उपासना करण्यास एक विशिष्ट धारणा लागते. अर्थात आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी देखील काही पूर्वतयारी अवश्य असते. परंतु मानवी समाज अफाट आहे. कोणत्या स्त्री किंवा पुरुषांपाशी अशी तयारी आहे हे आपणास माहीत नसते. म्हणून सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये अध्यात्म सांगत राहावे, तिच्यामध्ये अध्यात्म लिहित जावे. जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतोच घेतो, पण जो अधिकारी नसेल तो देखील ग्रंथामधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो. संतांचा दृष्टिकोन एका अर्थाने विज्ञानाशी जुळता असतो. निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या साहाय्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे. संतांनी मानवी जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले, स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढला. संतांचे अनुभव विश्व मोठे व्यापक आणि सर्वस्पर्शी असते. ते अतिजिवंत, ताजे व रसरशीत असते. त्यांची बुद्धी सूक्ष्म असतेच, पण त्यांची प्रतिभा अखंड जागी असते. संत स्वतःचे जीवन दर्शन ग्रंथामध्ये भाषाबद्ध करतात. अर्थात ग्रंथ कसा असावा याबद्दल त्यांचे विचार थोडेसे भिन्न असतात. श्री समर्थांचे तर म्हणणे असे की ग्रंथाच्या बहिरंगापेक्षा, म्हणजेच त्यामध्ये ग्रंथाची भाषा पण आली, त्याच्या अंतरंगास फार महत्त्व असते. संत जी भाषा वापरतात तिच्यामध्ये स्वतःचा अफाट अनुभव गच्च भरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत ग्रंथांमध्ये जेथे तेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो. ग्रंथामधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जर अतींद्रिय, अव्यय, अव्यक्त आणि अनंत सद्वस्तूच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकला तर तो ग्रंथ या नावास पात्र समजावा. तो ग्रंथ खरा उत्तम की जो अभ्यासला असता वाचकाच्या अंतरंगावर खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला ताबडतोब अध्यात्माचे वळण लागते. इतकेच नव्हे तर वाचकाचे अनेक संशय फिटून आत्मस्वरूपाबद्दल त्याची निश्चित धारणा झाली पाहिजे. सांगण्याचा सारांश असा की सामान्य माणसाचे स्वार्थी व अहंकारी जीवन अनेक अशुभ वासनांनी लिडबिडलेले असते. श्रवणाने अथवा ग्रंथसेवनाने त्या जीवनात आमूलाग्र बदल घडणे अवश्य असते. यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा. चला तर मग आता ओवी वाचनास सुरुवात करूया. समास 9वा दशक 7वे समास 9वा श्रवण निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
ज्या ग्रंथामध्ये पद्धतशीर आणि तर्कशुद्ध अध्यात्म सांगितलेले असेल असेच ग्रंथ वाचावे. ग्रंथाच्या वाचनाने आपले मन भगवंतावर स्थिर होण्यास मदत झाली पाहिजे. तो वाचून आपला बुद्धिभेद होऊ नये. ग्रंथाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपल्या शंकांचे निरसन व्हावे. अशा प्रकारचे जे अद्वैत ग्रंथ असतील ते वाचावे. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अवघे. श्रोता अवधान द्यावे एक चित्ते. श्रवण कसे करावे ते नीट सगळे सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र मनाने लक्षपूर्वक ऐकावे. एक वक्तृत्व श्रवणी पडे तेणे झाले समाधान मोडे. केला निश्चय विघडे अकस्मात. एखादे प्रवचन असे असते की ते ऐकल्यावर झालेले समाधान भंग पावते. मनाचा झालेला निश्चय चट्टदिशी उडून जातो. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे. जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. असे भ्रमात्मक व हानिकारक वक्तृत्व अगदी सोडून द्यावे, कारण त्यामध्ये निश्चय निर्माण करण्याचा अभाव असतो. एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला. तेणे संशयोची वाढला जन्मवरी. गंमत अशी होते की एक ग्रंथ वाचल्यावर मनाचा अगदी निश्चय होतो, पण त्याच विषयावरील दुसरा ग्रंथ वाचला की मनाचा निश्चय उडून जातो. अशा रीतीने जन्मभर मनाचा अनिश्चितपणा कायम राहतो. जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. म्हणून ज्या ग्रंथांनी संशय नाहीसे होतात, शंका निरसन होतात, असेच परमार्थपर अद्वैत ग्रंथ श्रवण करावे. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. ज्याला मोक्षाची तळमळ लागते तो परमार्थाचा मार्ग धरतो. त्याच्या मनात अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम उत्पन्न होते. जेणे सांडिला इहलोक जो परलोकींचा साधक. तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री. या जगाची आसक्ती सोडून जो परमार्थ साधण्याची तयारी करतो त्याने अद्वैत ग्रंथांमधील आत्मानात्म विवेकाचा अभ्यास करावा. जयास पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविता द्वैत. तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयांचे. ज्या साधकाला अद्वैत हवे असते त्याच्या पुढे द्वैताचे विवेचन केले तर त्याला ते अगदी आवडत नाही. आवडी सारिखे मिळे तेणे सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे मानस ऐकता. आपल्या आवडीसारखे ऐकायला मिळाले तर माणसाच्या अंतःकरणात सुखाच्या लाटा उचंबळतात. नाहीतर ग्रंथ ऐकताना मनाला कंटाळा येतो. ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी. तेथे वर्णिता तुझयासी प्रशस्त नवटे. जो ज्या देवतेची आराधना करतो तिचे प्रेम त्याच्या अंतर्यामी असते. त्याच्या पुढे इतर देवतेचे वर्णन केले तर त्याला प्रशस्त वाटत नाही. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे. पाणी पाण वाटे जैसे आपणची धावे. मुद्दाम प्रयत्न न करता जी आपोआप मनात उत्पन्न होते ती खरी प्रीती होय. पाणी उतारावर जसे अनायासे जाते वाहते तसा प्रीतीचा स्वभाव आहे. आत्मज्ञानी पुरुषाला सारासार विचाराचीच खरी आवड असते. ज्याला ज्याची आवड तेच त्याच्या पुढे ठेवण्यात मौज असते. परमार्थ मार्ग चालण्यास प्रापंचिक ग्रंथ किंवा व्रतवैकल्य दान यांच्या फळाचे वर्णन करणारे ग्रंथ कुचकामाचे असतात. साधकाला अद्वैत ग्रंथच नेहमी आवडतात. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर. तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. जो आत्मज्ञानी माणूस आहे त्याला इतर विषय आवडत नाहीत. आत्मानात्म विचारांनी भरलेले ग्रंथच त्याला आवडतात. जेथे कुलदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा. अहो, ज्याच्या कुळात देवीची उपासना चालत आली आहे त्याला सप्तशतीच पाहिजे. त्याला देवीची स्तुती आवडते. इतर देवांची स्तुती त्याला पसंत पडत नाही. घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता. साधुजनासी वार्ता फळाशेची नाही. जर एखाद्याने अनंताचे व्रत घेतले तर तेथे त्याला भगवद्गीता सांगून चालत नाही. अनंताचे व्रत सकाम आहे. अमुक एका फलाच्या प्राप्तीसाठी ते करतात आणि भगवद्गीता तर
फळाशा सोडण्यास सांगते. साधू पुरुषापाशी फळाशेला वावच नसतो. वीर कंकण घालिता नाकी, परिते शोभा पावेना की, जेथील तेथे आणिकी, कामान ये सर्वथा. हातावर घालायचे वीर कंकण जर नथीप्रमाणे नाकाला लटकविले तर ते मुळीच शोभणार नाही. ज्या वस्तूचे जे स्थान असते तेथेच ती शोभून दिसते, इतर ठिकाणी ती शोभत नाही. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करून वाचिली, तरी ते विलक्षण. नाना तीर्थे आहेत, प्रत्येक तीर्थाचे महात्म्य सांगितलेले आहे. ज्या तीर्थाचे महात्म्य त्या तीर्थांमध्येच वाचायचे असते तेथे ते वंद्य मानले जाते. एका तीर्थाचे महात्म्य दुसऱ्या भलत्याच तीर्थामध्ये वाचले तर ते विपरीत होऊन विलक्षण वाटते. मल्हार महात्म द्वारकेसी, द्वारका महात्म नेले काशी, काशी महात्म व्यंकटेशी, शोभा न पवे. मल्हारी महात्म्य द्वारकेला नेले, द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य जर तिरुपतीच्या व्यंकटेशापाशी नेले तर ते शोभणार नाही. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथेची गोड, तैसी ज्ञानियास चाड, अद्वैत ग्रंथाची. असा प्रकार सांगायला लागलो तर तो संपणार नाही. मुद्दा इतकाच की जेथील तेथेच शोभून दिसते, तसे ज्ञानी माणसाला अद्वैत ग्रंथाचीच आवड असते, त्याचीच फक्त किंमत वाटते. भलत्यापुढे भलते ठेवले तर कसा विपरीत प्रकार होतो ते आता श्री समर्थ सांगतात. योगियांपुढे रहाण, परीक्षवंता पुढे पाषाण, पंडिता पुढे डफगाण, शोभा न पवे. योग्यासमोर भूताटकीचे प्रयोग केले, रत्नपारखी जवाहिऱ्यासमोर रत्नाऐवजी एखादा दगड ठेवला किंवा विद्वान माणसासमोर तमाशातील गाणे गायले तर ते शोभणार नाही. वेदज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फलश्रुती, ज्ञानियांपुढे पोथी, कोकशास्त्राची. वैदिक कर्मानुष्ठान करणाऱ्यासमोर एखादा कर्मसन्यास केलेला संन्यासी उभा केला, जो खरा निस्पृह आहे त्याच्यापुढे कर्माच्या फलांचे वर्णन केले, किंवा एखाद्या ज्ञानी महापुरुषासमोर कामशास्त्राची पोथी ठेवली तर ते शोभणार नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी, राजहंसापुढे पाणी, ठेविले जैसे. समजा एक ब्रह्मचारी आहे, त्याच्यासमोर नाचणारी कलावंतीण आणून उभी केली, किंवा निर्गुण निर्विकार ब्रह्मस्वरूपाच्या वर्णनामध्ये शृंगार प्रधान रासक्रीडा सांगण्यास आरंभ केला, किंवा एखाद्या राजहंसासमोर नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभणार नाही. तैसे अंतर्निष्ठान पुढे ठेविले शृंगारिक टिपडे, तेणे त्याचे कैसे घडे समाधान. तसे अंतरंगातील स्वस्वरूपामध्ये रंगलेल्या एखाद्या आत्मनिष्ठासमोर जर एखादे शृंगाराने भरलेले चोपडे ठेवले तर त्याचे समाधान होणार नाही. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्याशासी गोवसा, उच्चिष्ट चांडाळी. एखाद्या भिकाऱ्याला क्षुद्र वस्तूची लालूच दाखविणे बरोबर आहे, पण एखाद्या राजाला त्याच वस्तूचे आमिष दाखविणे वेडेपणाचे होते, किंवा अमृतासमोर ताकाची स्तुती करीत सुटणे अयोग्य असते, किंवा एखाद्या वैराग्य संपन्न व पवित्र संन्याशाला उष्ट्या चांडाळीचे व्रत घेण्याचा आग्रह करणे शोभत नाही. उष्टी चांडाळी नावाची एक अगदी हलक्या प्रतीची देवता आहे. तिचे व्रत घ्यायचे ते असे: 2 जेवणांच्या मधील काळात तोंडात भाकरीचा तुकडा सतत ठेवायचा आणि तिच्या मंत्राचा सतत जप करायचा. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतःकरण, सहजची त्याचे. एखाद्या वेदविहित कर्मानुष्ठान करणाऱ्या पवित्र माणसाला वशीकरणाचा प्रयोग सांगितला, किंवा जारण मारण उच्चाटन इत्यादी हीन मंत्रांच्या नादी लागणाऱ्या पंचाक्षराला ब्रह्ममायेचे निरूपण सांगितले तर त्याचे अंतःकरण विटल्या वाचून राहणार नाही. तैसे परमार्थिक जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांना खरी परमार्थाची आवड आहे अशा साधक वृत्तीच्या माणसांना आत्मज्ञानच पसंत पडते. ते ज्या ग्रंथामध्ये आढळत नाही तो ग्रंथ वाचून त्यांचे समाधान होत नाही. साधक वृत्तीच्या माणसाला ग्रंथ उपयोगी पडतात यात शंका नाही,
परंतु जे ग्रंथ उपयोगी पडतात त्यांची लक्षणे कोणती ते आता सांगतात. आत्मज्ञानाचे सुस्पष्ट वर्णन करून साधन मार्गाचे यथोचित वर्णन करणारे ग्रंथच परमार्थी माणसाला उपयोगी पडतात. आता असो हे बोलणे, जयासी स्वहित करणे, तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. आता हे बोलणे पुरे. ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने निरंतर अद्वैत ग्रंथांचे परिशीलन करीत राहावे. आत्मज्ञानी एकचित्त, तेणे पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. आत्मज्ञानाची साधना करणाऱ्या साधकाने अत्यंत निवांत अशा एकांत स्थानी जावे. तेथे अगदी एकाग्र मनाने अद्वैत ग्रंथ अभ्यासावे. असे केल्याने त्यास समाधान होईल. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्था सतत्वता तारूच की. अनेक बाजूंनी विचार केला असता अद्वैत ग्रंथासारखा ग्रंथ नाही असे अनुभवास येते. असा ग्रंथ परमार्थ मार्गामध्ये तर होडीप्रमाणे उपयोगी पडतो. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, ही तनव्हे ते पुस्तक परमार्थासी. इतर प्रापंचिक विषयावरील आणि हास्य विनोद इत्यादी नवरसाने भरलेले ग्रंथ चांगले खरे, परंतु परमार्थ मार्गामध्ये त्यांचा उपयोग होत नाही. त्यांच्या परिशीलनाने साधकाला साधनेमध्ये मार्गदर्शन घडत नाही. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवळे त्या नाव ग्रंथ. जो वाचला असता साधकाचा परमार्थ वाढतो, त्याच्या अंगी अनुताप उत्पन्न होऊन मन शुद्ध होते, त्याला भक्तीची साधना करावी असे मनापासून वाटू लागते, तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय. जो ऐकताच गर्व गळे, काते भ्रांतीच मावळे, ना तरी एक सरे मुळे मन भगवंती. जो ऐकला असता माणसाचा अभिमान नाहीसा होतो, त्याचा भ्रम नाहीसा होतो, किंवा जो वाचला असता मन ताबडतोब भगवंताकडे वळते, तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय. जेणे होये उपरती अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ज्याच्या परिशीलनाने माणसाला विरक्ती प्राप्त होते, त्याचे दोष सुधारतात आणि अधोगती टळते, तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. ज्याचा अभ्यास केला असता माणसाच्या अंगी धैर्य उत्पन्न होते, त्यास परोपकार करण्याची सद्बुद्धी होते, आणि ज्याच्या वाचनाने देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती मरते, तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय. जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होये ज्ञान, जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ. जो वाचला असता माणसाला परमार्थ साधना समजते, ज्याच्या नित्य सहवासाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते, आणि ज्यामुळे माणूस कृतकृत्य होऊन जातो, तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय. मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य कोणते आणि ते साधण्याचा किंवा अनुभवण्याचा मार्ग कोणता, या दोन गोष्टी पद्धतशीरपणे सांगणे हे खरे वाङ्मयाचे कार्य होय, असे श्री समर्थांचे मत आहे. या पृथ्वीवर विलसणारे जीवन कसे आहे हे नुसते निश्चित करणे हे काही वाङ्मयाचे खरे कार्य नाही. वाङ्मयामध्ये माणसाच्या अंतरंगात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असायला हवे. माणसाला आत्मज्ञानापर्यंत पोचविण्याची शक्ती असायला हवी. हे जात नाहीस, त्यास ग्रंथ हे नुसते नाव द्यावयाचे इतकेच. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. हा ग्रंथ पुष्कळ असतात व आहेत, त्यामध्ये अनेक कर्मानुष्ठाने व्रतवैकल्ये आणि त्यांची फले सांगितली आहेत, परंतु ज्याच्या अभ्यासाने विरक्ती उत्पन्न होऊन मन भक्तीकडे वळत नाही, त्यास ग्रंथ म्हणता येत नाही. मोक्षे विण फलश्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे. मोक्षाचा मार्ग न दाखवता ज्या ग्रंथामध्ये अनेक फलांचे वर्णन आढळते, ती अशुभ वासना निर्माण करणारी पोथी समजावी. ती श्रवण करण्याने श्रोत्यांची वासना, प्रापंचिक वासना वाढतच जाते. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने प्रपंचाचा लोभच वाढतो, त्या ठिकाणी आत्मानात्म विवेक कसा सापडेल. ज्याच्या उरावर ही अशुभ वासनांची भूते बसली आहेत,
त्यास अधोगती प्राप्त होणे ठरलेलेच आहे. ऐकोनीच फलश्रुती पुढे तरी पावोन म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली. ग्रंथामध्ये सांगितलेले फळ ऐकून सकाम माणसाला असे वाटते की ते फळ या जन्मी आपल्याला मिळाले नाही तरी पुढल्या जन्मी मिळेल, पण या भावनेमुळेच त्याला पुन्हा जन्म घेण्याची अधोगती पत्करावी लागते. नाना फळे पक्षी खाती तेणेची तया होते तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. इतर पक्षी नाना प्रकारची फळे खातात आणि तृप्त होतात, पण चकोर पक्षी मात्र मनामध्ये अमृताचा हट्ट धरून बसतो. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश भगवंतची इच्छिती. त्याचप्रमाणे संसारात गुंतलेली माणसे सांसारिक वासना धरून बसतात, परंतु दैवी संपत्तीने संपन्न असणारे भगवंतावर खरे प्रेम करणारे पुरुष फक्त भगवंताशीच अपेक्षा धरतात. त्यांची वासना एका भगवंताखेरीज दुसऱ्या कशावरही जात नाही. समाजामध्ये कितीतरी व्यक्ती असतात, त्यातील पुष्कळ तमोगुणी असतात, त्यापेक्षा कमी रजोगुणी असतात आणि त्याहीपेक्षा कमी सत्वगुणी असतात. सत्वगुणी माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात. त्यांनाच फक्त परमार्थ साधण्याची हौस असते, म्हणून त्यांना आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या अद्वैत ग्रंथांची आवड असते. बाकीच्यांना इतर विषयांची ओढ असते. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन इच्छे सारिखे. जो ज्ञानमार्गी आहे त्यास ज्ञान आवडते, भक्ताला भजन आवडते, तर साधकाला मनासारखे साधन व्हावे हे आवडते. परमार्थास परमार्थ, स्वार्थास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासुनी. जो परमार्थी आहे त्यास परमार्थ आवडतो, स्वार्थी माणसाला स्वार्थ आवडतो, तर चिक्कू माणसाला मनापासून द्रव्य आवडते. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग, रोगियास पाहिजे रोग हरती मात्रा. योग्यास योग आवडतो, भोगी वृत्तीच्या माणसास भोग आवडतो, तर रोगी माणसाला रोग हरण करणारी मात्रा आवडते. कवीस पाहिजे प्रबंध, तर्किकास तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. कवीला काव्य आवडते, तार्किक माणसाला तर्कप्रधान वाद आवडतो, तर श्रद्धाळू माणसाला संवाद गोड वाटतो. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधेन प्रती, कळावंता आवडती नाना कळा. विद्वान माणसास विद्वत्ता आवडते, अभ्यासी माणसास अध्ययनाची आवड असते, तर कलावंताला नाना प्रकारच्या कला आवडतात. हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मता संध्या स्नान, कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते. हरिदासाला कीर्तन आवडते, शुचिर्भूत माणसाला स्नानसंध्या आवडते, तर कर्मनिष्ठ माणसाला नाना प्रकारचे कर्मविधी आवडतात. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. प्रेमळ माणसाला दया करुणा आवडते, चतुर माणसाला हुशारी आवडते, तर शहाणा माणूस व्यवहार कौशल्य आवडीने पाहतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, राग ज्ञानी तानमान मूर्छना पाहे. भक्त मूर्ती ध्यान आवडीने पाहतो, गाणारा तालाचे ज्ञान आवडीने पाहतो, तर रागाचे ज्ञान असणारा माणूस ताना अलाप मिंड खटके आवडीने पाहतो. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान पहा तुसे. योगाभ्यासी माणसाला शरीर रचनेच्या ज्ञानाची आवड असते, तत्वज्ञान अभ्यासणाऱ्या माणसाला भिन्न तत्वज्ञानांची आवड असते, तर नाडी जाणणाऱ्या वैद्याला औषधी मात्रांची आवड असते. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. शृंगारप्रिय माणसाला कामशास्त्र आवडते, चेटूक करणाऱ्या माणसाला चेटकाचे मंत्र आवडतात, तर जारण मारण करणाऱ्या माणसाला निरनिराळी यंत्रे आवडतात.
शक्तीचे उपासक कागदावर अथवा तांब्याच्या पत्र्यावर काही आकृती काढतात. त्यामध्ये जारण मारण प्रयोगाचे मंत्र लिहितात. त्या आकृतींना यंत्र म्हणतात. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद, गोड वाटे. थट्टेखोर माणसाला विनोद आवडतो. अंगात माज असलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात. तर तामसी माणसाला दुष्कर्मे करणेच गोड वाटते. मूर्ख होये नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी आहे पाप बुद्धी, पापी पाहे पाप बुद्धी, लावून अंगी. मूर्ख माणसास काहीतरी नाद आवडतो. निंदकास दुसऱ्याचे उणे पडण्याचा प्रसंग आवडतो. तर पापी माणूस दुसऱ्यावर पापबुद्धी लादून त्याच्याकडे पाहण्यात रमतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. एखाद्या माणसास रसाळपणा आवडतो, एखाद्या माणसास पाल्हाळ आवडतो, तर एखाद्या माणसाला आपली भोळी भक्तीच आवडते. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे. तंत्र संप्रदायी माणसास तंत्रशास्त्राची आवड असते. शूर माणसास लढाई आवडते. एखाद्या माणसाला अनेक धर्मांचा अभ्यास करणेच आवडते. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे. मुक्त होऊ इच्छिणारा माणूस मुक्तांच्या वर्तनाची आवडीने पाहणी करतो. सर्वांची आवड असणारा माणूस सर्व गोष्टी आवडीने पाहतो. तर ज्योतिषी पिंगळा पक्षी असतो. त्याच्या आवाजावरून भविष्य सांगण्यात गुंतलेला असतो. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. अशा रीतीने जगातील माणसांच्या आवडी किती म्हणून सांगाव्या. जो तो स्वतःच्या आवडीनुसार श्रवण करीत राहतो. आपल्या आवडीनुसार अनेक प्रकारची पुस्तके सारखी वाचित राहतो. परी परत्र साधणे विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. ज्या श्रवणामध्ये परमार्थ कसा साधावा याबद्दल विवेचन नाही, त्यास श्रवण हे नावच योग्य नाही. ज्यात आत्मज्ञानाचे प्रतिपादन नाही, ती नुसती करमणूक होय. गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण, बोलोंची नये. ज्यात गोडीच नाही ते गोडपण नाही. ज्याचे नाकच सुरेख नाही, तो किंवा ती सुंदर सुरेख नाही. त्याचप्रमाणे ज्या निरूपणात आत्मज्ञानाचे विवेचन प्रतिपादन नाही, ते निरूपणच नव्हे. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विणव्यर्थ, गथा गोवी. आता अधिक सांगणे पुरे झाले. साधकाने परमार्थाचे ग्रंथच श्रवण करावे, अभ्यासावे. परमार्थ ग्रंथांखेरीज इतर ग्रंथ चांगले असले तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके. म्हणून ज्या ग्रंथांमध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय यांचे विवेचन असते, सार कोणते व असार कोणते हे सांगितलेले असते, अशा ग्रंथांचे परिशीलनच विवेक निर्माण करते आणि त्याच्या बळाने माणूस आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9. हरि ओम तत्सत. या ठिकाणी श्रोत्यांनो आपलं दशक 7व्यातल्या समास 9व्याचं वाचन संपूर्ण झालेलं आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.